देशमुख। नमस्कार, मी साक्षी अनासने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। पाहूया त्याच्या ठळक घडामोडी। यशवंतराव पाटील एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालयाचे परस्पर हस्तांतरण व शिक्षकांची बदली। देवठाण तालुका दिंडोरी येथील यशवंतराव पाटील एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालयाचे परस्पर हस्तांतरण करण्यात आले असून तेथील शिक्षकांचीही बदली करण्यात आलेली आहे। याबाबत सदर ग्रामस्थ व शिक्षक वर्गाला कुठलीही पूर्वसूचना न देता हा प्रकार करण्यात आलेला आहे असे येथील ग्रामस्थांचा आरोप आहे। एवढंच नव्हे तर संपूर्ण ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे। तसेच श्री खैरनार सर व वाघ सर यांच्या कोऱ्या स्टॅम्पवर सह्या घेऊन त्यांना कल्पना न देता त्यांच्या बदल्या करण्यात आलेला असून या शिक्षकांचा आर्थिक व मानसिक छळ चालू असल्याची बाब समोर आली आहे। सुरुवातीला या शाळेला ग्रँट नसताना देखील या शिक्षकांनी अथक परिश्रम घेऊन उत्तम गुणवत्तायुक्त विद्यार्थ्यांना शिक्षण पुरविले आहे। या काळात शिक्षकांना अल्प मानधन मिळत होते। अशा परिस्थितीत शिक्षकांनी गुणवत्ता कायम राखत शाळेला ग्रँट मिळवून दिली। शाळेभोवतीचा परिसर सुधारला। हे सर्व केले असताना अचानक महात्मा गांधी विद्यालयाचे परस्पर हस्तांतरण केले गेले। यामुळे गावकरी आणि समस्त विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला आहे। या संबंधित संपूर्ण आढावा आमच्या प्रतिनिधी घेतल्या असता तेथील ग्रामस्थ असे म्हटले आहे की पंच केशव नवले, माझ्या काळामध्ये ही संस्थेला जागा मी दिलेली होती। सरपंच आमचे जयराम भाऊ महाले यांच्या रूपाने ही जागा दिलेली होती, पण त्या टायमाला यशवंत पाटील एज्युकेशन या संस्थेला जागा दिल्यामुळं त्याचे कार्यरत मला वाटतं नरेश पाटील यांना, परंतु तुम्हाला ही जागा दुसऱ्याला जायचा अधिकार कोणता, तर मला ही सुद्धा सविस्तर अशी बातमी दिली पाहिजे किंवा मला माहिती पडली पाहिजे। परंतु तुम्हाला जर ज्या टायमिंगला आम्ही सगळ्या गोष्टी त्या टायमाला आम्ही सगळी सहानुभूती दिली, शिक्षकांना काय होतं काय नव्हतं, पण ज्या शिक्षकांनी ही संस्था फार मोठी उभी केली त्या टायमाला त्यांना कुठला पगार पाणी काही नस, नॉन ग्रँटेड शाळा होती। त्या टायमाला सगळे सहकार्य केलं, सगळे त्यांच्या बिचारांनी खूप मोठं कष्ट आहे। आता ग्रँटेड झाली, आता सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आता सगळ्या गोष्टी आल्या आणि तुम्हाला आम्हाला न विचारा तुम्ही परस्पर लोकांना तुम्ही संस्था ताब्यात देता, ही कुठली पद्धत आहे? तर हे त्या खैरनार सरांची कुठल्याही पद्धतीने बदली होता कामा नये। तोपर्यंत आमच्या सर जिथं रुजू होत नाही तोपर्यंत या शाळेला तसा जसा आहे टाळा तसाच राहील। तर जवळपास मला वाटतं 2000 पासून इथे शाळेवर कार्यरत आहे। तर त्या शिक्षकांनी 10-12 वर्षे बिगर पगारी काम केलं। 1 रुपया नसताना सुद्धा काम करून त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं, जे शिकवलं, त्याच्यामुळे कोण शाळेचं अध्यक्ष झालं, कोण सरपंच झालं, कोण कुठं नोकरी लागलं, त्यांनी काही नाही केलं आणि त्यांची बदली रद्द झालीच पाहिजे असं गावच्या ग्रामस्थांचं किंवा इतर दोन्ही गावच्या ग्रामस्थांचं, सरपंच उपसरपंच पोलीस पाटील सगळ्यांचं म्हणणं ठाम आहे। आणि जोपर्यंत त्यांचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही शाळा खोलणार नाही आणि शाळेचं कुलूप खोलू शकत नाही। खैरनार सर नसले तर आम्ही शाळेत येणार नाही, खैरनार सर असले तरच येऊ आम्ही शाळेमध्ये। या गावामध्ये कोणी पण खैरनार सरांना बदली करून देणार नाही, ही आमची अनुमती आहे। बरोबर का नाही बोलावं? खैरनार सर असले तर नीट शिकवतात। खैरनार सर 10 वर्ष बिनपगारी शिकवत होते, पण खैरनार सरांनी जिद्द सोडली नाही। या शाळेमध्ये खैरनार सर खूप चांगले शिकवतात। खैरनार सरांनी या शाळेसाठी खूप काही केलेलं आहे। त्यांना अध्यक्ष असून मला पण या शाळेचे शिक्षक बदली केले हे माहिती नाही किंवा ही शाळा दुसऱ्याच्या ताब्यात दिली हे पण माहिती नाही। जेव्हा मला दुसऱ्याकडून फोन आलं तेव्हा माहिती पडल्यावर मी याची माहिती घेतली किंवा चौकशी केली। त्यावेळेस मी लोकांना जागृत केले दोन्ही गावच्या, आणि दोन्ही गावच्या लोकांना सांगून का आपल्या शाळेचे शिक्षक खैरनार सर हे इंग्लिशला असून जर या शाळेचे इंग्लिशचे सर जर गेले तर या शाळेचं नुकसान होईल असं मी लोकांना जागृत करून त्याची माहिती दिली आणि मग दोन्ही गावचे ग्रामस्थ व गावकरी गोळा करून शाळेला कुलूप लावले। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी देवठाण। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।